नमस्कार, जय महाराष्ट्र. आज जी घटना तुम्हाला समजली असेल की मशाल आणि दोन्ही राष्ट्रवादी युती झाली. मला आहे ना खरं आज सकाळपासून प्रचंड गडबड होती. मला ते कळाले. पण ते काय झालंय, कसं झालंय, ती बाईट मला एका कार्यकर्त्याने दाखवली. पण मला ती ऐकता नाही आली. म्हणजे तुम्हाला काय विश्वासात घेतलं नाही या सगळ्या निर्णयपट्टी? अं, जवळजवळ तसंच आहे. काल रात्री नाही, काल दिवसात आम्ही बसलेलो होतो. पहिली गोष्ट म्हणजे काल जे झालं त्याच्यानंतर जो फीडबॅक यायला पाहिजे होता, तो काय आला नाही. फोनवरती बोलून झालं. पण ते काही गोष्टी समाधानकारक नाहीत. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये थोडासा निरुत्साह आहे. तुमची मागणी काय होती, त्यांचं काय प्रतिक्रिया होती? साधं सोपं गणित आहे, की तालुक्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी 3 जागा मिळाव्यात. शिवसेनेला 3 जागा मिळाव्यात. खरं तर लोकसभेच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं, की पुढची विधानसभा ही आपल्याला मशालीला मिळेल. आणि त्या मशालीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या वेळेला देखील असंच झालं. आणि मग तुम्हाला पटणार नाही, माझ्याकडे काही कागद लिहिलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते माझ्या नारायणगावच्या ऑफिसला आले. तिथं काही कमिटमेंट झाल्या. पुढच्या वेळेला तुम्हाला मानाचं पान दिलं जाईल असंही सांगितलं गेलं. पण आम्हाला कोणत्याही पद्धतीचं तसं काय पूर्तता करण्यात आलेली नाही. आमची मागणी हीच होती, की शिवसेनेला कमीत कमी मशालीला तालुक्यामध्ये 4 जागा मिळाल्या, पण 4च्या ऐवजी 3 वरतीच कार्यकर्त्यांचं समाधान होतं. पण तसं काही झालेलं नाही. 3 जागा कोणत्या मागणी केली? बघा, 2 गोष्टी होत्या. मंगेशांना काकडे एका मतावरून पडले होते. बोरी खोडद जिल्हा परिषद गट एक आणि गुलाबशेठ पारखे यांचा सावरगाव धालेवाडी. तसा तर आमचा नारंगावरती देखील दावा होता. पण तडजोडीमध्ये एखादी जागा कमी होऊ शकली असते. बरं, मग आता जे पारखे आहे ते तुमच्यावर अप्रत्यक्ष आरोप करतायत, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, इकडे जाण्यापेक्षा इकडे या, किंवा तुमच्यावर विश्वास ठेवतात. काय सांगाल? आता पारखे साहेब खूप मोठे आहेत आणि पारखे साहेबांच्या बाबतीमध्ये मी बोलणं चिरंजीव. ठीक आहे. आता त्याचं काम करेल. ते ते आज उद्या अजून मी जास्त बोलेल. त्यांचे चिरंजीव जे करतायत ना, ते देखील कार्यकर्त्यांना माहिती आहेत का, त्यांनी कसं कसं कुठं कुठं मिटिंगा केल्या हे सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं खुलाशाने आहे ना, अजून 1 दिवसानंतर बोलू. अशा देखील चर्चा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहात, त्याची सत्य काय? अजिबात त्याच्यात काही सत्य आजच्या घटनेला नाही. 2 गोष्टी आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड रेट आहे, की आपल्याला कमीत कमी 3 जागा मिळायला पाहिजे होत्या आणि त्या 3 जागा मिळाल्या नाही. काल आमचे सगळे पदाधिकारी होते. जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या बोरी गटामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या पिंपळवंडीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. मग कार्यकर्त्यांनी कुठं लढायचं जिथं तुमची ताकद आहे? खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब बोलले. तुमचे बाकी पदाधिकारी त्यांच्या मांडीला का बसतात? कोणते पदाधिकारी? आता ते कसं आहे, आदरणीय दिलीपदादा बामणे हे पक्षाचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांचं काम काय, इकडे काय घडतंय हे तिकडं सांगायचं. शेवटी ते पक्षाचे दूत आहेत ना, मातोश्रीचे दूत आहेत. त्यांचं काम ते करणार ना साहेब. दिलीप बामणेंनी आता प्रतिक्रिया दिली तर तुम्हाला पुरी फोडत द्यायला आम्ही सगळे तयार आहोत. अच्छा मशालीला. अच्छा. काय प्रतिक्रिया? कुणी सांगितलं तुम्हाला? आता बाईट घेतल्या, त्यांनी जाहीर करावं ना. जाहीर बाईट मध्ये सांगितलं. हे बघा, काही गोष्टींमध्ये माझ्याकडं फोन कॉल रेकॉर्ड होत नाही. कालपासून कमीत कमी 8-10 वेळा दिलीपदादा बामणे आमचे संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ भोर आमचे जिल्हा प्रमुख, सन्माननीय नेत्यांबरोबर मी डायलॉगमध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं ते होणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट माझ्याजवळ त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला तशी साथ हे राष्ट्रवादीकडून मिळत नाही किंवा धनुष्यबाणाकडून मिळत नाही, मग आता पुढची भूमिका काय? आज संध्याकाळी यांची झालेली आहे. येस, त्यांची युती झाली. आज संध्याकाळी काय झालं, घटना इतक्या फास्ट घडत आहेत, कार्यकर्त्यांशी डायलॉग करायला वेळच मिळाला नाही. आज संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. असं तुमच्या विरुद्ध अपप्रचार किंवा प्रचार चालवला जातो का तुम्ही फक्त तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळावा यासाठी सगळं पक्ष वगैरे बाजूला ठेवून याच्याकडे त्याच्याकडे जात असतात? ह्याच्याकडे त्याच्याकडे म्हणजे कोण? कधी राष्ट्रवादीकडं, कधी अहो, धनुष्यबाणाकडं. ऐका ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो. राष्ट्रवादीशी बोलायला मी कधीही गेलो नाही. एकदा फक्त अतुल बेनकेंशी बोललो, ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं म्हणून, पक्षाच्या आदेशानुसार. आणि शरददादा सोनवणेंकडे ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख होते, तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे होते, सुरेश भाऊ भोर होते. बघा, राजकारण आहे तालुक्यामध्ये.
प्रत्येक पक्षाला कोणाबरोबर तरी जायचं आहे. मग ह्या वाटाघाटी करण्यासाठी तालुक्याचा तालुका प्रमुख नाही जाणार तर मग कोण जाणार साहेब? त्यामुळे तुमच्याच पक्षामध्ये 2 गट पडले. नाही गट पडायचं काही कारण नाही. हे बघा, काहींचं जर समाधान झालं नाही, आता काही लोक अशी पण आहेत का जे कधी कधी कुठेच नसतात, पण अशा वेळेला नेमकं भूछत्र उगवल्यासारखी येतात. मला एक सांगा फक्त, मग तुम्ही असं जर म्हणताय, मग आज जी राष्ट्रवादी सोबतची काही युती झाली म्हटली, ती अधिकृत की अनधिकृत? मी कसं अनधिकृत म्हणू शकतो साहेब? असं काय करता तुम्ही? तुम्ही तालुका प्रमुख आहात. पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख तिथे आहेत. मला आजच्या बैठकीला कोणाचं हे आलेलं नाही. मला एक मिस कॉल पडला होता दिलीप दादांचा, पण मी माझ्या गडबडीत होतो, त्यामुळे मला आज ते जुळलं नाही. रात्री आमची बऱ्यापैकी चर्चा झालेली होती. सगळ्या गोष्टीमध्ये काल त्यांनी क्लेरिफिकेशन देणं गरजेचं होतं. सगळे आमचे बघा, आज माझ्याजवळ 2 उपतालुका प्रमुख. बरं, दुसरी एक गोष्ट आहे, आज तुम्ही सांगितलं दिलीपदादा बामणे होते, अजून कोण सांगितलं? मला ते बघता आलं नाही म्हणून विचारतो. मेत्रे होते, गुलाब पारखे होते, अच्छा, किंवा तुमचे ते शरद चौधरी असतील, किंवा तुमचे सोबत जे असतात काय आपले बाजार समिती संचालक, तुमची मित्र काय संचालक संतोषदा चव्हाण, भास्कर शेठ. हे पण होते. आणि मग आता त्यात तुम्हीच एकटे निवडून पडले, त्यांनी सगळ्या पाठी नाव घेतली, तुमचं नाव घेणं टाळलं. मला सांगा तिथे हे बघा या ठिकाणी ना नाही, त्यांनाही बोलायचं आहे ऐका. नंतर घेऊ. हा, प्रश्न असा आहे, संघटना म्हणजे केवळ माऊली खंडागळे होत नाही. संघटना म्हणजे काय असतं? उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, यापैकी आपल्याला तिथं कोण होतं? मला कोणावर टीका करायची नाही. संघटना म्हणजे काल आम्ही सगळे संघटनेची लोक बोलवली होती, त्यावेळेला खरं तर आज जे त्यांनी सांगितले ना तिथं आमच्या संपर्क प्रमुखांनी, ते समाधान काल त्यांनी जर उपतालुका प्रमुखांचं केलं असतं तर आज आले असते ना सगळे साहेब. कधी नाही, बाहेर नाही पडलो. आमचं सगळं झाल्यावर आम्ही सगळेच आलो ना, बाहेर नाही पडलो. 2 गोष्टी आहेत. काल एक अंत्यविधी होता माझ्या जवळच्या मित्राचा, दुर्दैवाने मला तिथं त्याची आई गेली, मला जाता पण आलं नाही. पण घाईनं उरकल्यावर त्यांना सगळं उरकून आम्ही बाहेर निघालो. मी फक्त घाईनं गाडीत बसायला गेलो, बाकीचे सगळे कार्यकर्ते बाहेरच थांबले होते. मी मिटिंगमधून बाहेर नाही पडलो. सगळं आमच्या चर्चा झाल्यानंतरच बाहेर आलो. तुमची पुढची भूमिका काय? त्यांच्याशी आमची- बोलून घेणार आहात की कसं? आमची पुढची भूमिका आज संध्याकाळी आम्ही सगळे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख आम्ही सगळेजण बसणार आहोत. माझ्या बोरी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांनाही मी बोलावणार आहे, किंवा कार्यकर्त्यांच्या याच्यावरती काय करायचं त्यानंतर मी भूमिका ठरवणार आहे. शरद सोनवणे तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे धनुष्यबाणामध्ये प्रवेश करा. अहो, हे आमंत्रण तर सगळेच देतात ना. राष्ट्रवादीवाले देतील, ते राजकारण आहे साहेब. राजकारणामध्ये कुणी तुम्ही कोणाला उत्तर काय दिलं त्यांना? अजिबात काही उत्तर दिलेलं नाही. योग्य वेळेला उत्तर देऊ साहेब आपण. मला सांगा, आता तुम्ही 2 आता 1 ठरलंय, आता तुम्ही तालुकाध्यक्ष मीटिंगला नव्हता, तुम्हाला माहित पण नाही. मला एक उत्तर द्या, तर राष्ट्रवादीने मशालीसाठी किती जागा सोडायची तयारी दाखवली? माहीतच नाही, आज तरी माहीत नाही. नाही, तुमची जेव्हा मीटिंग होती तेव्हा काल आम्हाला फक्त नारायणगाव आणि सावरगाव धालेवाडी या 2च जागा त्यांनी सांगितल्या होत्या. ते पण काल त्यांनी या 2 जागा सांगितल्या खऱ्या, पण परवा आपल्याच माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायणगावचा उमेदवार घड्याळावरचा जाहीर झालेला आपणही पाहिलेला आहे. म्हणजे सोशल मीडियात होतं नाही, त्यांनी ऑफिशियली. नंतर हे सांगितलं की तसं काही जाहीर झालं नाही अजून बाकी. हा, म्हणजे मग ते कसं आहे बघा, ते जाहीर झालं नाही हे नंतर सांगणं आणि आधी त्या बातम्या मीडियामध्ये येणं, याच्यात काहीतरी कन्फ्युजन्स आहेत. नारायणगावचं आणि तुम्ही सांगताय की सावरगावची तयारी होती, तर त्यांचं तेच आहे की फक्त स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळत नाही, जागा मिळत नाही, म्हणून सगळं आकांत नाही, प्रश्न 2 गोष्टी आहेत साहेब. बघा, बोरी पूर्वीचा बोरी कांदळी जिल्हा परिषद गट, आताचा बोरी खोडत झालाय. या गटातली आकडेवारी मतदानाची तुम्ही काढा. शिवसेना ज्या वेळेला त्या धनुष्यबाणावरती लढत होती त्यावेळची काढा. नंतर 2 शिवसेना झाल्या. आम्ही सगळे शिवसैनिक, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे, उद्धव साहेबांना मानणारे, आदित्य साहेबांना मानणारे, त्यांनी आदेश केला की लोकसभेला तुम्हाला तुतारीवर जायचं आहे. आम्ही तुतारीवर गेलो. तुम्ही लोकसभेची तुतारीची आकडेवारी आमच्या जिल्हा परिषद गटातली काढून बघा, तुम्ही विधानसभेची आकडेवारी तिथली काढून बघा. मग मला सांगा, जिथं तुमचं पक्षाचं मताधिक्य आहे, जिथं तुमचे कार्यकर्ते, जिथं तुमची फळीभक्कम आहे, जिथं तुमचा गड मजबूत आहे, तो गट नाही मागायचा. आता माझी सौभाग्यवती तिथं लढते, याच्यात काय विशेष आहे? आम्ही असं म्हणायचं का? हे एक सांगतो तुम्हाला, आम्ही शरददादा बरोबर देखील आम्हाला सावरगाव धालेवाडी पाहिजेच याच मतावर होतो. तुम्ही विचारून बघा. म्हणजे ऐका, ते ऐकत होते नव्हते तो भाग लाभता, पण तो जो आरोप आहे ना तुम्ही म्हणताय, तर त्यांना विचारा
की माऊली खंडागळेंनी सावरगाव धालेवाडी नको असं सांगितलं होतं का? सावरगाव जो मतदारसंघ आहे, आम्ही सगळ्यात पहिला बोलणीमध्ये तडजोडीमध्ये सावरगावच आम्हाला मिळाला पाहिजे पहिला, आणि बोरी मिळायला पाहिजे, याच्यावरती आम्ही ठाम होतो. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना की तुमच्या मंडळीसाठी, मग माझ्या बायकोसाठी मी मागितलं, त्याच्यात विशेष काय? गेली 40 वर्ष मी तिथं काम करतोय. मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथं काही नसताना एक हाती आम्ही हे निवडून आणलेलं होतं, मोहन शेटे गेरे, त्याच्याकडे एक हाती तिथं जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या साहेब. त्याच्यात गैर काय? आज गट समजा राखीवाला, त्याच्यात गैर काय? मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही. बघा, तिथं मी परत सांगतो, ताकद आहे पक्षाची, मग पक्ष कसा वाढणार? जिथं तुमची ताकद नाही तिथं पक्षाने जागा घ्यायची, जिथं तुमचे कार्यकर्ते नाही तिथं पक्षाने घ्यायचं. शरद सगळ्यांनी सोनवणेंची घेऊन ऑफर माऊलींना काय होती? बदनाम करायचं काम केलं जातं. दॅट्स इट. आणि ह्याच्यात मध्ये मला काही फरक वाटत नाही, बदनाम वगैरे. बघा, राजकारणामध्ये आता मोदी साहेबांवरती खूप लोक शिव्या देतात किंवा आमदार खासदारांवरती, मग तेच मग घेऊन बसायचं का? प्रश्न हा आहे, तालुक्यामध्ये संघटना वाढली पाहिजे. आम्ही नको त्या गटामध्ये कशा जागा मागणार? जिथं निवडून येण्याची शक्यता आहे उमेदवार, त्याच जागा मागणार ना. जर ज्या गटामध्ये तुमच्याकडे उमेदवारच नाही, अशा जागा कशा मागणार तुम्ही? शरद सोनवणेंनी किती जागा सोडायची तयारी दर्शवली? शरद दादा देखील या सगळ्यामध्ये म्हणजे शक्य होत नव्हतं तोडजोडीमध्ये, म्हणून तर इकडे दोन्हीकडे बोलणी चालली होती ना. नाही, पण शरद सोनवणेंची म्हणजे तयारी कोणकोणत्या जागांसाठी होती? शरद दादांची तयारी 2-3 जागेंवरती होती, ते अंतिम मध्ये आलेलं नव्हतं. आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आम्हाला सावरगाव पाहिजे, आम्हाला बोरी पाहिजे, आणि आम्हाला पिंपळवंडी देखील पाहिजे. याच्यावरती बोलणी चाललेली होती, त्याच्यामुळे ते नाही जुळलं. ते त्यांचं म्हणजे कुठं म्हणजे प्रॉब्लेम काय झाला, कोणत्या जागेवर वाद झाला? बघा, आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मगाशी तुम्ही तिथं सांगितलं, आता खूप सखोलात जाऊन नको हे करायला, योग्य वेळेला आपण सांगू, अडचण नाही. पण आता पुढची भूमिका काय धनुष्यबाणामध्ये? आज संध्याकाळी सगळे आमचे पदाधिकारी जे आहेत, आता सगळे पदाधिकारी होते, थोडेसे आता उशीर झाल्यामुळे सगळे गेलेत, तर सगळे पदाधिकारी बसून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शेवटी तालुक्यामध्ये संघटना महत्त्वाची आहे. कार्यकर्ते टिकले तर पक्ष टिकणार आहे, याच्यासाठीच आम्ही जीव काढतोय किंवा काढतही होतो. जर तुम्ही धनुष्यबाणामध्ये गेले, आम्ही प्रश्न विचारला दिलीप बामणेंना, तर ते म्हणाले जर ते एकनाथ शिंदे गटात गेले तर ते गद्दार असतील. मग शानाने तुम्हाला दोघांना नाही. बघा, आता कोण गद्दार काय गद्दार याच्यावर मी नाही बोलणार. दिलीप दादा मोठे नेते, ते गद्दारी बिद्दारीवर नको. आता हे बोलतील, मी त्याच्यावर खूप भारी विवेचन करेल, पण आज नको. आपण करू सर, खूप राखून ठेवलंय का बोलणं? नको कसा असं काय कधी करा. बोलणार? संदीपजी, तुम्ही आजचा दिवस जाऊ द्या, गद्दार बिद्दार हे सगळं गेलं, याच्यामध्ये सोडून देऊ आपण. उपतालुका प्रमुखांना बोलू द्या जरा.